नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। अजून एक या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या ठिकाणी भरती आलेली आहे, ती आहे या ठिकाणी धुळे जिल्ह्याची। तर या ठिकाणी बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 24 आणि 25 साठी या ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी धुळे याच्यामध्ये खालील कंत्राटी रिक्त पदे भरवायची आहेत। या ठिकाणी आपण पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका। अर्धवट बघितला तर तुम्हाला माहिती समजणार नाही याच्यामध्ये। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। या ठिकाणी बघा, पहिल्यांदा तुम्हाला सिरियल नंबर दिलेला आहे, पोस्ट क्रमांक दिलाय, वॅकन्सी नंबर दिलाय, प्रोग्राम आहे या ठिकाणी, प्लेस ऑफ पोस्टिंग कुठं होणार आहे, एज्युकेशनल डिटेल्स दिलेत आणि मंथली तुमचं किती पेमेंट राहणार आहे या सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे। यामध्ये बघा, पहिलं जे पद आहे डेंटल सर्जनचं आहे। यामध्ये 3 वॅकन्सी आहेत। प्रोग्रामचं नाव आहे या ठिकाणी NOHP। या ठिकाणी तुमचं जे आहे हे प्रोग्राम आहे इंटरनल। प्लेस ऑफ पोस्टिंग बघा RH आहे। एज्युकेशनल डिटेल्स बघा, MDS लागतंय, BDS लागतंय। फॉर BDS 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा मागितलेला आहे। यामध्ये बघा 30,000 रुपये प्रति महिना तुम्हाला पेमेंट राहणार आहे। यानंतर बघा, सेकंड नंबरची पोस्ट प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ। यामध्ये बघा 2 वॅकन्सी आहेत। प्रोग्राम आहे IPHS CPHC। प्लेस ऑफ पोस्टिंग आहे DH ची, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA हेल्थ केअर विथ रिलेव्हंट प्रोग्रामॅटिक एक्सपिरियन्स। यामध्ये 35,000 रुपये तुम्हाला महिना राहणार आहे। त्यानंतर 3 नंबरचं पद बघा, मेडिकल ऑफिसर आहे RBSK मेलचं। 2 पदे आहेत, RBSK RHSDH BMS लागतंय तुम्हाला क्वालिफिकेशन। 28,000 रुपये तुमचा महिना राहणार आहे। यामध्ये बघा, मेडिकल ऑफिसर RBSK फिमेलच्या जागा आहेत, 1 पद आहे, RBSK RHSDH BMS राहणार आणि 28,000 रुपये मंथली पेमेंट राहणार आहे। यामध्ये बघा, GNM च्या सुद्धा जागा आहेत फिमेलसाठी, 6 पदे आहेत नर्सिंगच्या ह्याच्यात, RHSDH PHC आणि DH च्या। GNM BSc नर्सिंगची या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे, 20,000 रुपये प्रति महिना तुम्हाला पगार राहणार आहे। यामध्ये बघा, 6 नंबरचं पद आहे प्रोग्राम असिस्टंट साक्रीचं, 1 पद आहे BPMU ब्लॉक साक्री। एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी 30-40 इंग्लिश 40 पर मिनिट या ठिकाणी लागणार आहे आणि MSCITचं सर्टिफिकेट लागणार आहे। 18,000 प्रति महिना पेमेंट राहणार आहे। त्यानंतर बघा, 7 नंबरचा आहे फार्मासिस्ट, 1 पद आहे RBSK RH शिंदखेडा B फार्मसी लागतंय आणि 17,000 रुपये या ठिकाणी पगार राहणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या 16 या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत आणि अजून त्यांनी व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिलेले आहे। पब्लिक हेल्थ मॅनेजर, डेंटिस्ट दिले, मेडिकल ऑफिसर RBSK फिमेल, मेडिकल ऑफिसर RBSK मेल, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि प्रोग्राम असिस्टंट या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। तर या पदांचं जे आहे ते पुढे मॅट्रिक्स त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर बघा, याच्यात काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती दिल्या आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन ऐका। उपरोक्त पद ही कंत्राटी अत्यंत स्वरूपाची असून त्याच्यात नियुक्ती ही 11 महिने 29 दिवस म्हणजेच 29 जून 2025 अखेर राहील व शासनाने सदर नामंजूर केल्यास कोणतेही पूर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येणार। तर या ठिकाणी बघा, सेकंड नंबरचं जाहिरातीमधील पद आहे ते राज्य शासनाच्या नियमित पदे नसून निवळ कंत्राटी स्वरूपातली आहेत। त्यानंतर बघा, 4 नंबरचं बघा महत्त्वाचं, उपरोक्त कंत्राटी पदांकरता दर महिन्याला एकत्रित मानधन तुम्हाला देण्यात येणार आहे। सेवानिवृत्त विशेषज्ञ कर्मचारी यांची जर निवड झाली तर सदर पदाकरता मानधन राज्य स्तरावरून प्राप्त विहित मार्गदर्शनानुसार मोजमाप करून अदा करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, महत्त्वाचं 7 नंबरचं, अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे। यामध्ये एकापेक्षा अधिक पदांकरता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकतात, पण प्रत्येक अर्जाकरता तुम्हाला स्वतंत्र अर्ज करावे लागतील प्रत्येक पदाकरता। यामध्ये बघा, 9 नंबरला, एकापेक्षा अधिक पदांकरता अर्ज करताना अर्जासोबत पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीचे पूर्वी कार्यालयास सादर करावा लागेल तुम्हाला। या ठिकाणी बघा खाली 11 नंबरचं बघा, जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष राहील आणि मागाससाठी 43 वर्ष। त्यानंतर बघा, 15 या ठिकाणी, उपरोक्त पदांपैकी तांत्रिक पदांकरता वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आयडिओलॉजिस्ट, स्पेशालिस्ट, प्रोग्राम मॅनेजर इत्यादी पदांकरता तत्सम काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक राहणार आहे, अन्यथा उमेदवारास मुलाखतीस अपात्र ठरवलं जाणार आहे। 17 नंबरचा पॉईंट बघा, उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे या ठिकाणी तुम्हाला 18/3/2025 ते
26/3/2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत द्यायचे. तर लास्ट डेट या ठिकाणी 26/3/2025 आहे. त्यानंतर बघा, मुलाखतीकरता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता कुठलाही देण्यात येणार नाही. तसेच कोरा लिफाफा ज्यावर 5 रुपयाचं तुम्हाला टपाल लावून अर्जासोबत जोडायचा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील 100 रुपये डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे यांच्या नावाने. त्यानंतर बघा, सदरहू भरती प्रक्रियेकरता अर्ज करण्याची अंतिम मुदत 26/3/2025 राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अधिकचं या ठिकाणी फॉर्म आणि अधिकची माहिती ही या वेबसाईटवरती maharogya.gov.in याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये बघा, खालील आवश्यक कागदपत्र तुम्हाला द्यायचे आहेत. गुणपत्रिका, जातीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणीचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर बघा, इंटरव्ह्यूज आणि सिलेक्शन क्रायटेरियाचा पोस्ट दिलेला आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन कन्व्हर्टेड इंटू 50%. म्हणजे जर तुम्हाला 60% वरती राहिले तर यामध्ये तुम्हाला 50 मार्क भेटणार आहेत, लक्षात घ्या. ॲडिशनल क्वालिफिकेशन कन्व्हर्टेड इंटू 20%. आणि या ठिकाणी तुमच्याकडे जे एज्युकेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला 20 मार्क देण्यात येतील. गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला तर प्रत्येक वर्षासाठी 6 गुणप्रमाणे मॅक्सिमम 30 गुण तुम्हाला देण्यात येणार आहेत. म्हणजे टोटल आउट ऑफ 100 मार्कांपैकी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन राहणार आहे. तर या मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. यामध्ये जे इलिजिबल ठरतात या ठिकाणी पोस्टसाठी ते लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म डाउनलोड करून घ्या त्या वेबसाईटवरून आणि फॉर्म भरून या ठिकाणी त्यांच्या दिलेल्या पत्त्यावरती नेऊन तुम्ही तो फॉर्म जमा करू शकतात. तसेच अपडेटेड माहितीसाठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.